5 मेजर कंट्रीज आहेत. जर तुम्हाला मास्टर्स करायचं आहे तर पहिलं येतं UK, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, US. तर नेमकं मी लंडन का चूज केलं, मी UK का चूज केलं, काय काय गोष्टी होत्या आणि ह्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की माझा जो प्लॅन होता तो जर्मनीला जाण्याचा आधी होता. तो ड्रॉप केला आणि तो ड्रॉप करून मी UKला आलो. त्याच्या मागच्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. 25 ते 35 मध्ये तुमचं होऊन जातं तुम्हाला सॉर्ट ऑफ एक्सपिरियन्स आणि तुम्हाला माहिती असली पाहिजे गोष्टींची. तर तुमच्या आयुष्यातल्या 20-22 वर्षामध्ये तुम्हाला एक इंग्लिश शिकायची झाली नाही. इंडियामध्ये जर तुम्ही इथं आला नसता, तुम्ही इंडियामध्ये थांबला असता तर इंडियामध्ये तुम्हाला भेटणार होते का? इथं जो मी नमस्कार मंडळी आणि भावी इंटरनॅशनल स्टुडंट्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एपिसोड 2 मध्ये भावी इंटरनॅशनल स्टुडंट्स या सिरीजच्या. तर माझं नाव आहे धीरज पाटील आणि मी सध्या आहे माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये लंडनमध्ये किंग्स्टन युनिव्हर्सिटीला. सगळ्यात पहिला जो विषय, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट विषय म्हणजे पैसे. तर मी तुम्हाला एक सिम्पल ब्रेकडाऊन करून देतो. डिपेंड करते युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी. कारण की आता बघा, मला इथे येण्यासाठी खर्च आला जवळपास 30 लाख रुपये मला UKला शिक्षणासाठी. पण UKमध्ये लंडनमध्ये अशा पण युनिव्हर्सिटीज आहेत ज्यांची फीज फक्त 30 आणि 35 लाख रुपये. तर डिपेंड करते. फक्त मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक ॲव्हरेज ब्रेकडाऊन देईन. तर सगळ्यात स्वस्त कंट्री जर तुम्हाला मास्टर्ससाठी कुठली आहे तर ती आहे जर्मनी. जवळपास 15 ते 22 लाख रुपयाच्या यामध्ये होऊन जाते. डिपेंड करते युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी, पण 15 ते 22 मध्ये तुमचं जर्मनी होऊन जाते. कॅनडाला, UKला तुमचं जवळपास एक 25 ते 35 मध्ये तुमचं होऊन जाते. डिपेंड करते परत युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी. आणि सगळ्यात महाग जर कोणती कंट्री आहे तर ती आहे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. तर इथं जवळपास तुम्हाला US ला ऑस्ट्रेलिया शिकायचं म्हणलं की 50 ते 55 लाख रुपये खर्च येतो. तर तुम्ही जर म्हणताय मी UK घेऊ का US घेऊ, तर तुम्ही सहज म्हणू शकत नाही. कारण की UK वरनं जर तुम्ही US ला, अमेरिकेला शिफ्ट होताय तर जवळपास 20-25 लाख रुपये वाढतात तुमचे, दुप्पट रक्कम जाते. तर त्यासाठी कंट्री डिसाईड करणं, त्यासाठी सगळ्यात मोठा फॅक्टर मला जो वाटतो तो म्हणजे की पैसे. तर परत एक इम्पॉर्टंट फॅक्टर येते की बाबा जॉब ऑपॉर्च्युनिटीज. तर मला कसं वाटतंय, मला वाटण्यापेक्षा काही मी इथं रिअल लाईफ एक्झाम्पल बघितलेत. तर जॉब प्रत्येक ठिकाणी आहेत. मार्केट किती मोठं आहे, जी तुम्ही मोठ्या मोठ्या ठिकाणी जावा, लंडनला गेलाय, बर्लिनला गेलाय, तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण मी तुम्हाला काय सांगतो माहिती आहे का, प्रत्येक जॉबला तुम्हाला एक सॉर्ट ऑफ स्किल्स, तुम्हाला सॉर्ट ऑफ एक्सपिरियन्स आणि तुम्हाला माहिती असली पाहिजे गोष्टींची. मी तुम्हाला एक बेसिक एक्झाम्पल देतो. एक मुलगा आहे, त्याला इंडियामध्ये 3-4 लाखाचे अॅन्युअल पॅकेज मिळवायचे वांदे लागले, त्याला भेटत नाहीये. जॉब भेटना, त्याला काय भेटना. परत त्याला कळतंय की बाहेर जाऊन तुम्ही करू शकताय. मग तुम्ही IELTS क्रॅक करताय, तुम्ही इकडे ऍडमिशन घेताय, लोन घेऊन तुम्ही इथे येताय. इथं आल्यानंतर तुम्ही कॉलेज सोडून सगळं करताय. इथलं मास्टर्सचे 1 वर्ष खूप फास्टमध्ये निघून जातं. त्या 1 वर्षामध्ये तुम्ही जॉब फेअर केले नाहीत, तुम्ही कोणत्या सॉफ्टवेअर सर्टिफिकेशन घेतलं नाही, तुम्ही बारक्या प्रकारचे जे इथे कॉलेजचे खूप फेअर्स असतात त्यामध्ये तुम्हाला कंपनीज वगैरे भेटायला येतात, त्यामध्ये तुम्ही गेला नाही, तर तुम्हाला सॉर्ट ऑफ 1 वर्षामध्ये तुम्ही स्किल काय गॅदर केलं. तुम्ही तोच व्यक्ती आहात जो तुम्ही 1 वर्ष पहिले इंडियामध्ये होता आणि तोच व्यक्ती फक्त इथं आलाय आणि इथं आल्यानंतर फक्त 1 वर्ष राहिलाय. फक्त तुम्ही 1 वर्ष इथं राहिलाय, तुमच्यामध्ये ग्रोथ काय झालेलं नाहीये. तुमच्याकडे काही ग्रोथ झालेलं नाही. मग तुम्ही जेव्हा जॉबला अप्लाय करताय, अजून एक गोष्ट आहे, प्रत्येक कुठलीही कंट्री असू दे, UKला म्हणा, तुम्ही कॅनडाला म्हणा, प्रत्येक 6 महिन्याच्या इंटेकला लाख 1.5 लाख मुलं येतात. मग जेव्हा तुम्ही एका पोझिशनसाठी अप्लाय करताय, तुमच्यासोबत 1 लाख मुलं पण 1.5 लाख मुलं पण त्याच पोझिशनसाठी अप्लाय करत असतात. जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूला समजा तुम्हाला चान्स भेटतो, पण तुमच्याकडे ते सॉर्ट ऑफ स्किल्स नसल्या तुम्हाला जॉब भेटत नाही. आणि तेव्हा तुम्ही म्हणताय की अब्रॉडसाठी एक स्कॅम आहे वगैरे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मी खूप लोक अशी बघितल्यात, हे त्यानंतर काही करत नाहीत, काही केलेलं नाही, नुसतं क्लबला गेल्यात, दारू पिल्यात, बक्षुदी केल्या, हिंडल्यात फिरल्यात, अभ्यास सोडून सगळं केलंय. काय तुम्ही जर ते करताय तर तुम्ही ऍग्री करा की मला इथे जॉब वगैरे नको आहे, मी इथे एन्जॉय करण्यासाठी आलोय. आणि तुम्ही जर म्हणताय की बाबा मी इथे जॉब करण्यासाठी आलो होतो, तर तुमचे जे 6-7 महिन्याचे या 1 वर्षातले जे एफर्ट्स आहेत ते एज्युकेशन रिलेटेड जर असले तर तुम्ही एक्सपेक्ट पण करू शकता की याचा रिझल्ट मला एक चांगल्या जॉबने भेटेल. तर जॉब्स आहेत, सॉर्ट ऑफ स्किल्स आणि सॉर्ट ऑफ एक्सपिरियन्स, सॉर्ट ऑफ इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असली पाहिजे, तुम्हाला लागतात. इंग्लिश स्पीकिंग कंट्री. तर हा देश जो आहे इथं इंग्लिश भाषा बोलली जाते आणि आपण आधीपासून आपल्या कॉलेजमध्ये, आपल्या स्कूलमध्ये, या सगळीकडे आपल्या इथं मराठी, हिंदी आणि इंग्लिश आपण बारक्यापणापासून शिकतोय. आणि मी CBSEला असल्यामुळे माझी इंग्लिश लँग्वेज आधीपासून इंग्लिश कम्युनिकेशन खूप चांगलं होतं. तर तो एक मोठा फॅक्टर होता. ह्याच्या मागे मी तुम्हाला सांगतो की मी जर्मन लँग्वेजचा पण क्लास लावला. जसं मी सांगितलंय, जर्मनला आधी जाणार होतो, तर जर्मन लँग्वेजचा क्लास लावला, 8,000 रुपये फीस भरली. पहिला महिना वाटलं की ठीक आहे वगैरे, मग सेकंड महिन्यात कळालं की आपली लायकी नाही, आपल्याला काय ते जमणार नाही. आणि मला कसं वाटतंय माहिती आहे का, की कोणाला मी काय चुकीचं बोलत नाही आहे, पण मी तुम्हाला सांगतो, आधीपासून आपल्या स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये सगळीकडं आपण इंग्लिश शिकतो. आपलं सोशल मीडिया इंग्लिशमध्ये आहे, आपला अभ्यास सगळा 11वी नंतर तर सगळा इंग्लिशमध्येच आहे.
आपली कुठली पण नोटीस असते सगळीकडे फक्त इंग्लिश आहे. तर तुमच्या आयुष्यातल्या 20-22 वर्षामध्ये तुम्हाला एक इंग्लिश शिकायची झाली नाही, एक लँग्वेज जर तुम्हाला शिकायची झाली नाही, तर तुम्ही कसं एक्सपेक्ट करताय की तुम्ही एक नवीन लँग्वेज शिकून तुम्ही जाऊ शकताय? खूप कष्ट लागतायत. आता माझे खूप मित्र, माझे सध्या 4 खास मित्र आहेत जे सध्या जर्मनीमध्ये आहेत. त्यांनी आता क्लास वगैरे लावतात, त्यांनी सध्या शिकायला लागलेत. पण खूप कष्ट आहे. मला ते जमलं नाही. जर्मनीला आपल्याला काही लँग्वेज शिकायचं होणार नाही, आपण काही तिथे जाणार नाही, आपण आपली युकेला येऊया. तर सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट ही होती की इंग्लिश स्पीकिंग कंट्री, हा देश इंग्लिश स्पीकिंग होता, आधीपासून चांगला असल्यामुळे मला इथं काहीच प्रॉब्लेम आला नाही. मोस्टली तुम्ही जर्मनीला गेला या तुम्ही ऑस्ट्रेलिया US ला गेला तर तिथे जे मास्टर्स आहे ते 2 वर्षांचं आहे. डिपेंड करतंय युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी, पण मोस्टली UK मध्ये तर सगळीकडे 1 वर्षाचं मास्टर्स असतंय. आता माझे काही मित्र जे लेस्टरमध्ये आहेत त्यांचा कोर्स 16 महिन्याचा आहे, म्हणजे जवळपास 1.5 वर्षाच्या आसपास आहे. पर 95% 90% इथे UK मध्ये 1 वर्षामध्ये तुम्ही इथे येताय. 2 सेमिस्टरमध्ये तुम्हाला एक मास्टरची डिग्री भेटते आणि तुम्ही ग्रॅज्युएट होताय. मग तुम्ही ओपन वर्ल्डमध्ये तुम्हाला आता परत जॉब शोधायसाठी मोकळ होताय. बाकी सगळ्या ठिकाणी 2 वर्षाची मास्टर्स असते. तर तो एक मोठा फॅक्टर होता. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो, जर तुम्ही बॅचलर्स 4 वर्षाचे असते, तर बॅचलर्स फक्त 3 वर्षाचं असते आणि आपल्या मास्टर्स 2 वर्षाचं असते. इंडियामध्ये फक्त मास्टर्स 1 वर्षाचं असते. तर हा एक फॅक्टर होता की 1 वर्षामध्ये मी कॉलेजचं सगळं आवरून आपलं प्रॉपर मग जॉबचं या इतर गोष्टींचं बघू शकतोय. 2 वर्ष मला राबावं लागणार नाही, 1 वर्षामध्ये माझं होते. इंडियामध्ये तुमची काय सिच्युएशन होती? इंडियामध्ये जर तुम्ही इथं आला नसता, तुम्ही इंडियामध्ये थांबला असता, तर इंडियामध्ये तुम्हाला भेटणार होते का? इथं जर तुम्ही 1 लाख लोकांसोबत कम्पीट करताय, तर इंडियामध्ये तुम्ही 1-2 करोड लोकांसोबत कम्पीट करताय. मला माहित आहे की एका गव्हर्नमेंटच्या पोझिशनसाठी इंडियामध्ये जवळपास 5-5 आणि 7-7 लाख लोक अप्लाय करतात. त्यांच्यापेक्षा तर खूप कमी कॉम्पिटिशन आहे ना इथे. ही गोष्ट समजून घ्या. प्रत्येक गोष्टीची दोन्ही बाजू आहेत. मी मागचा व्हिडिओ बनवला, सगळ्यांना वाटायला लागले त्या व्हिडिओमध्ये मी स्कॅम वगैरे काय बोलले. एकही वर्ड नाही. मी फक्त मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथं येणारे प्रॉब्लेम्स आणि इथं आल्यानंतर स्ट्रगल तो सांगितला. की माझ्या कॉलेजमधले माझे 2-3 सिनियर्स ते UKला आले होते. माझा बेस्ट फ्रेंड इथं शैलेश, जो माझ्या की फर्स्ट डे इन लंडनच्या व्हिडिओमध्ये आहे, बाकी इतर दुबईच्या व्हिडिओमध्ये पण आहे. तर तो पण इथे मी यायच्या आधी 6 महिने आधी मी जॅन इनटेकला आलो, तो सप्टेंबर इनटेकमध्ये आला होता. तर तो इथं होता मला हेल्प करण्यासाठी, मला इथं घ्यायला येण्यासाठी. तो एक विषय होता. तर माझ्या ओळखीचे 8 ते 9 लोक जी खास ओळखीचे होते ते सध्या UKमध्ये होते. मग मला UKची बरीचशी माहिती होती. कोणताही डाऊट मला आला तर मी त्याला फोन करायचो. त्याच्यामुळे माझा सॉफ्ट कॉर्नर होता की बाबा इथं कोणतरी आहे आपल्या हेल्प करायला. कारण की आपल्याकडनं कसं असतंय, आपण एक सिटी चेंज केली तर खूप गोष्टी बदलतात. इथं तर आपण एवढा मोठा देश बदलून येणार आहे. माझ्या पूर्ण फॅमिलीतनं, एंटायर फॅमिलीमधनं कोणी इंडियाच्या बाहेर गेलं नव्हतं. मी पहिला व्यक्ती होतो जो बाहेर येणार आहे. बाहेर येताना एक घरात त्यांना सिक्युरिटी हवी असते की बाबा आपला मुलगा जातोय तर ओळखीचं कोण आहे का. तर माझा खास मित्र येतो होता, माझे सिनियर्स होते. कमीत कमी 7-8 लोक अशी होती ज्यांना मी खूप चांगल्यापणे ओळखतोय. मला इथं काही गरज पडली तर ते माझ्यासाठी येऊ शकतात. तर त्या फॅक्टरसाठी मी इथं आलो. ह्या 5 मेजर गोष्टी होत्या ज्यामुळे मी UKला आलो. आणि येत्या व्हिडिओजमध्ये कसं आहे, एका व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करू शकत नाही. 8, 10, 15 मिनिटाचा एक व्हिडिओ असतो, त्यामुळे प्रत्येक फॅक्टरबद्दल बोलू शकत नाही. त्यासाठी एपिसोड येणार आहेत. स्टे ट्यून. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम्स असले, काही तुम्हाला वाटत असलं तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. डाऊट्स असतील तुम्ही मला विचारा. आणि माझ्या पहिल्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे, याला पण होपफुली येईल. अँड हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जुन्या ब्लॉग्स बघत राहा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट एपिसोड. आणि